श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, मी आज नागपंचमीची पूजा कशी करायची आणि त्याची कथा आणि माहिती मी तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. आज नागपंचमी आहे. नागपंचमी दिवशी नागाचं चित्र किंवा चिखलाचे नाग करून, मातीचे नाग करून त्याची पूजा केली जाते. एक पाट ठेवावा, त्याच्यावर वस्त्र अंतरावं. इथं तुम्ही बघू शकता मी पूजा केलेली. वस्त्र हातरावं, त्यांना पिवळ्या वस्त्राचं वरून पांघरून घालावं. त्याच्यावर त्यांना पिवळं केलेलं पवतं घालावं आणि हराळी, आगाडा, फूल, चाफ्याचं पान हे असे काही आपल्याला असेल त्या 5 पालव्या देवाला तिथं माळ करून घालायच्या. आणि मग त्या नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्यांना दूध साखर, गुळ खोबऱ्याचा, दूध साखरेचा, फुटाण्याचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा. ही मी अशी पूजा केली आहे. तर ह्याची मी कथा तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. ऐका नागोबा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली. मनात ते माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानस तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, ही इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं तिला वरळात नेलं. खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ते व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपला मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी करू लागली. आमची शेपटी कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ती तिच्या घरी आले. ते नागपंचमीच्या दिवस तिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहेत. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पंडोबा असतील तिथे खुशाल असू दे. ते खुशाल असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. अशी ही नागपंचमीची कहाणी सफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. शिवशंभो शंकर, शिव हर हर महादेव.